मग त्याने पोलिसांचा आयडेंटिटी बनल्यानंतर मी दरवाजा उघडल्यानंतर एका पोलिसाने माझ्या खांद्यावरती हात ठेवला, एकाने माझ्या कमरेला हात लावला आणि मला सांगितलं साहेबांनी तुम्हाला बोलवले. म्हणून बोला इथं काय नाही म्हणले. साहेब गाडीमध्ये बसलेत. गाडीमध्ये बसल्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट गाडीमध्ये घातलं आणि ते मला घेऊन चालले. मी म्हणलं थांबा, मला घरामध्ये फक्त निरोप देऊ द्या, तुम्हाला असं अचानकपणे मला घेऊन जाता येणार नाही, तुम्ही का नेताय मला सांगा म्हणलं. तर नाही म्हणले, साहेबांनी तुम्हाला भेटाय बोलवले, साहेबांनी भेटायचं अर्धा तास तुम्हाला सोडतो. कवठेमंकाळला गाडी नेली, तिथून मला सांगितलं. मग मला वाटलं अर्धा तासामध्ये चर्चा करत जाता तर तुम्हाला आम्ही सांगली जाणार आहोत असं मला म्हणले. ते तिथं मला पोलिसांच्या तिथल्या पी आय साहेबांच्या ताब्यात जे दिलं तिथं आणि हे सगळे निघून गेले आणि यांना सांगितले की असं त्यांना अगोदर निरोप होते सगळे. गडकरी साहेब निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गडकरी साहेब तिथून गेल्यानंतर 2 ते 2.5 तासांनी मला तिथून परिस्थिती सोडलं. प्रेक्षक हो, एक रस्त्यावरचा कार्यकर्ता रस्त्यासाठीच लढला आणि रस्त्यामुळेच खरं तर अखंड महाराष्ट्राला सुद्धा कळला. असे भाई दिगंबर कांबळे आपल्या सध्या सोबत आहेत. ते कवठेमंकाळ तालुक्यातील शिरढोण गावचे आहेत. खरं तर हिंदीमध्ये एक चांगला शेर आहे की मैं घर से अकेला निकला था और कारवा बढ़ता गया. घरातून फक्त स्वतः एकटे बाहेर पडले, हातावरचं पोट, साध्या झोपडीमध्ये राहिलेला हा कार्यकर्ता. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आणि बिकट. विस्थापिताचं आयुष्य अगदी आयुष्याच्या सुरुवातीला त्यांच्या वाट्याला आलं आणि ते आयुष्य फार जवळून पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विस्थापितांच्या व्यथा काय असतात. त्यांनी त्यांच्यासाठी लढायचा, अखंड आयुष्य त्यांच्यासाठी खर्ची करायचा निर्णय घेतला आणि आज महामार्गाच्या लढ्यामुळं अखंड महाराष्ट्राला ते कळलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. खरं तर भाई आंदोलनाच्या माध्यमातून अगदी जिल्ह्याला कळले, महाराष्ट्राला सुद्धा कळले आणि एवढ्या लवकर खरं तर नेतृत्व कधी तयार होत नाही. तुमचं वय किती आता? साधारण आता माझं 42 वय. म्हणजे 42व्या वर्षी एखादा कार्यकर्ता अगदी राज्यभरात माहीत होणं ही काही साधी गोष्ट नाही. मला सुरुवातीला सांगा, तुमचा जन्म कुठला? माझा जन्म तसा शिरढोण गावचा, पण आमचं मूळ गाव कोकळे, कवठेमंकाळ तालुक्यातील. आणि शिरढोण येथेच जिथं आम्ही रस्त्याकडला वडिलांचे व्यवसाय करायचे. मी साधारणतः 10-1 वर्षाचा असेल. 5वी-6वीला असताना ज्या महामार्गाचं त्या रस्त्याचं रुंदीकरण सुरू होतं आणि त्या रुंदीकरणामध्ये रस्त्याच्या कडला असणारी दुकानं असतील किंवा छोटी मोठी घरं असतील ती सगळी JCB पाडण्यात आली आणि हातावरचं पोट, नाजूक परिस्थिती आणि त्यामध्ये ते घर पडल्यानं आणि पावसाळे दिवस होते आणि कुठं जायचं हा प्रचंड मोठा प्रश्न पडलेला. वरचं नारळाचं फळे काढून साधारण 6 ते 7 पत्र्याची पानं, त्यावेळेला ते वरती अवतीन साईडनं प्लॅस्टिकचा कागद बांधलेला असं छोटंसं आमचं घर. आणि त्यामध्येच आम्ही खाटवरती 2 खाट होते आमच्या, त्यामध्ये आई वडील आणि आम्ही लहान मुलां भावंड आम्ही एका खाटावर झोपायचं. पाऊस सुरू झाला की त्या खाटाखालून पाणी जायचं, घुशी असायच्या त्यामध्ये. अशा म्हणजे परिस्थितीमध्ये आम्ही त्या ह्याच्यामध्ये राहिलो. तो सुद्धा आमचा जो काही निवार होता तो सुद्धा पडला आणि ते पडल्यानंतर सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी जे काही धडपड करावं लागते किंवा त्यामध्ये जे प्रश्न असतात हे बघून अगदी असं वाटलं की ह्यासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. त्या बाल वयात सुद्धा ते मनामध्ये तसं पद्धतीचं भावना निर्माण झाल्या. म्हणजे शिक्षण थांबलंच, माझे काम सुरू झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यामध्ये ज्या टायमाला BSNL कंत्राटी कामगार म्हणून काम करायला लागलो त्या टायमाला मग BSNLमध्ये ऑफिसला मेंटेनन्स करण्यासाठी, टेलिफोन कनेक्शनची दुरुस्ती करण्यासाठी, नवीन कनेक्शन देण्यासाठी कामगारांची भरती सुरू होती. मग त्यांच्या ओळखीने मला सांगितले हा काम गरीब आहे आणि बाबा ह्याला द्या काम. अशा पद्धतीने त्यांनी जे काम आपल्याला त्या BSNLला बोरगावला आपल्याला त्यांनी त्या ऑफिसमध्ये काम मिळवून दिलं. शिरढोण बोरगावला. त्या बोरगावच्या ऑफिसमध्ये 8-9 वर्षी मी साधारणतः तिथं त्या गावामध्ये नवीन कनेक्शन देणं, टेलिफोन काम वगैरे असं सगळं काम सुरू केलं. पण त्यावेळेला परिस्थिती अशी झाली की जे कंत्राटी कामगार म्हणून काम करायचे राज्यभरामध्ये असतील, जिल्हाभरामध्ये असतील, तालुक्यामध्ये असतील, त्या कामगारांना जो पगार दिला जायचा तो पगार किमान वेतनाप्रमाणे मिळायचा नाही. आणि जी त्यांची सही घेतली जायची व्हाउचरवरती तिथं मात्र किमान वेतनाचा. तुम्हाला किमान वेतन वगैरे हे असल्या कन्सेप्ट कधी कळल्या त्या वयात? हे ज्या टायमाला ते परमनंट लोक असतात, कामगार काम करत असतात, त्यांच्यावरून चर्चा केली जायची. मग इतक्या पगारात आमचं जगणं होत नाही, चालणं होत नाही. त्यावेळेला सायकलनं फिरणं व्हायचं. 30-30 किलोमीटर आम्ही सायकलनं ते फॉल्ट काढायला जायचं, ह्या गावातून त्या गावाला जायचं वगैरे असं सगळं ते असायचं. आणि ह्यामध्ये मग हे सगळं तिने दिलेला पगार आणि आपलं कुटुंबातलं. आणि तो काय असा होता की जे कामगार भरती केले होते ते साधारणतः कोणाची लग्न झाली होती, कुणाला 1-2-4 महिन्याचं मूल होतं, कुणाला 1 वर्ष 2 वर्षाचं मूल होतं, असे सगळे ते कामगार, म्हणजे मुलांची जबाबदारी असणारी, कुटुंबाची जबाबदारी असणारे सगळे कामगार. आणि मग त्यामध्ये हे सगळं तिने दिलेला पगार 1700-1800 रुपये पगार असायचा महिन्याचा. मग ती तेवढा त्या काळामध्ये तो शक्य नसायचं. मग ही काय भानगड आहे म्हणून मी अनेक तिथल्या परमनंट अधिकाऱ्यांशी चर्चा करायचो. ते म्हणायचे तुम्हाला कायद्याप्रमाणे पैसे कमी मिळतात. आणि मग व्हाउचरवर जे आकडा असतो तो आकडा मात्र किमान वेतनाचा असायचा. मग तिने त्यांची बाजू शेप करायची आणि आम्हाला मात्र पगार 1800 रुपये हातामध्ये द्यायचे.
महिन्याचा 1800 रुपये त्या काळात पगार महिन्याचा यायचा. 1800 रुपये पगार यायचा आमच्या हातात. 1800 रुपयावर घर चालायचं तुमचं. चालायचं, चालवायला लागायचं, परिस्थिती नाजूक असायची. आणि मग एकदा आपण ते काम करतोय, गेली 10 वर्ष काम करतोय, आणि दुसरी त्यामध्ये आशा होती की BHL मध्ये भरती होणार आहे आणि हे सगळ्या कामगारांना त्यामध्ये परमनंट करता येईल किंवा ते परमनंट होतील आणि आपल्याला काहीतरी आशा मिळेल आणि एक चांगलं प्रतिष्ठेचं काम म्हणून बाबा कोणतं आपल्याला साहेब म्हणते, कोणतं बाबा आपल्याला साहेब आमचं फोन बंद पडला तो रिपेअर करा म्हणते, असे प्रतिष्ठेचं चांगलं समाजातलं चांगलं आपल्याला नावावर आणले काम म्हणून त्याच्यावर बघितलं जायचं आणि ते काम व्हायचं. त्या रूपानं काय व्हायचं, कोणाचं नवीन कनेक्शन दिलं तर कोण 50 रुपये दक्षिण द्यायचं, त्याच्या पद्धतीने मग तेल मिठाला तो हातभार लागायचा, अशा या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण ज्या वेळेला हे पगार सुद्धा हे तुटपुंचे पगार सुद्धा 3-3, 4-4, 6-6 महिने रखडायचे, त्यांची बिलं मिळायची, पण ते कंत्राटदार मुद्दा म्हणून आपल्याला पगार द्यायचे नाहीत, असं अडवणूक करायचे. मग अशा पद्धतीने व्हायचे. त्या टायमाला मात्र जगणं मुश्किल व्हायचं. 3-4 महिने हाय तो पण पगार नाही मिळाला तर चूल तटायची. तुम्ही तिथेही परत कामगारांची एकजूट करायला सुरुवात केली. आणि मग मी आपल्यावर अन्याय होतो म्हटल्यानंतर मग सगळ्याच परिस्थिती सारखी. मग आम्ही एकजुटीनं 10-15 कार्यकर्ते एकत्रित आलो, आम्ही कामगार एकत्र आलो. मग आमच्या कंत्राटदाराच्या दारात गेलो, म्हणलं बाबा आम्हाला तो पगार दिला पाहिजे, अधिकाऱ्यांना बोललो. तर त्यावेळेला तिने आम्हाला सांगितलं की ही बिल पास झाली नाही, त्यामुळे मिळालं नाही, तुम्ही अधिकाऱ्यांना विचारा, बिल पास करायला सांगा. अधिकाऱ्यांच्याकडे गेली की तिने ती पूर्तता पूर्ण केली नाही. मग त्यांची काय तर ठरलेलं असायचं, बरोबर, त्यांचं त्या अधिकाऱ्यांचं पोचलेलं नसायचं, काय तर भानगडी त्यांच्या असायच्यात. त्याचा मात्र परिणाम सगळा आमच्या गोरगरीब कामगारांच्यावर व्हायचा. आणि त्यामुळे व्हायचं काय की आमच्या सगळ्यांची उपासमार झालेली बघून ती घरात उमऱ्याच्या आत गेलं की नाही, आतलं हालापेष्टा बैल पोटात काढून यायचं. आणि मग वाटायचं ह्या कामगारावरचा अन्याय दूर झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही तिथून सुरुवात केली, सगळ्या कामगारांना एकजूट करायचा प्रयत्न केला. तालुक्यातले कामगार एकजूट केले, जिल्ह्यातले कामगार एकजूट केले. प्लॅटफॉर्म कुठला होता त्या काळात कामगार एकजूट करताना? काय नाही, आम्ही सगळे कामगार म्हणून आम्ही एकजूट झालो. त्याला आम्हाला झेंडा नव्हता, बॅनर नव्हतं, काय नव्हतं. लोकांनी ऐकलं. हो, आपले कामगार पोटतिडीक होती, प्रश्न जगण्या मरण्याचा होता, पोटाचा प्रश्न होता, भाकरीचा प्रश्न असल्यानंतर लोकांना भूक महत्वाची आहे. कारण भुकेसाठी माणसाला धडपडावंच लागतं. बाबा मी उपाशी आहे, तू पण उपाशी आहेस, आणि आपण धडपडू आणि धडपडल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही, ही भूमिका आपण त्याच्यासमोर मांडल्यानंतर भुकेलेला माणूस संघर्ष करतोच. आणि त्यामुळं ही सगळी भुकेलेली माणसं ही माझ्याबरोबर आली आणि मग आम्ही जिल्ह्यातली एकजूट केली आणि सगळ्या कामगारांना 300-350 कामगारांना घेऊन आम्ही संघर्ष उभा केला. आणि असाच संघर्ष मग इतर जिल्ह्यामध्ये जे काही कामगार असतील, कंत्राटी कामगार असतील, त्यांना आम्ही एकजूट करण्याचा प्रयत्न केला. हे राज्यव्यापी आम्ही उभा केलं सगळं. आणि हा सगळा संघर्ष तुमचा सगळा प्रवास लालबावट्यापर्यंत आला. हां, मग ते काय झालं, राज्यव्यापी लढा फक्त आपण लढून चालणार नाही, याला देशव्यापी बॅनर पाहिजे, त्याला काहीतरी बॅनर पाहिजे, काहीतरी झेंडा पाहिजे, कोणतं नेतृत्व पाहिजे. म्हणून आम्ही मग संघर्षातले आमचे लातूरचे एक लढ्याचे नेतृत्व करणारे होते गणेश मठपती साहेब. त्यांनी मग आम्हाला ते लालबावट्याच्या ह्या शिटूच्या संघटनेशी आम्हाला त्यांनी जोडलं. मग आम्ही लालबावट्याशी शिटू सेंटर ऑफ ट्रेड युनियन्स म्हणून आहे, ते माकप ह्या पक्षाची संघटना आहे, कामगार संघटना आहे, मार्क्सवादी कम्युनिस्ट, त्या संघटनेशी आम्ही जोडले गेलो. आणि तिथून परत तुम्ही शेकापकडे आला. त्या निमित्तानं मग आम्ही ते जोडले गेलो. कामगारांचे लढे अनेक झाले, त्यामध्ये जे कामगारांचे चळवळ पुढे चालू राहिले, त्यामध्ये लालबावटानं आमचा BHL कंत्राटी कामगार युनियन हे असं संयुक्तपणे तो सगळा लढा पुढे चालू झाला. ते अनेक लढे झाले, पण मग त्यामध्ये आम्हाला यश आले. काही वेळेला कामगारांचे पगार आम्हाला वेळेत मिळाले आले. त्यामध्ये ESI भरण्याबद्दलचा असेल, EPF भरण्याबद्दलचा असेल, आम्ही ते भूमिका घेतली, त्या प्रश्नाला आम्ही तडीच नेलं. पण त्याबरोबर हे सगळे करत असताना हे सगळं जे काही पुढचं खाजगीकरणामध्ये जी काही प्रगती झाली, लँडलाईनपासून जे मोबाईलपर्यंत जे काही वैज्ञानिकरण झालं, हातामध्ये मोबाईल आल्यानंतर लँडलाईन बंद पडत राहिले. लँडलाईन जसे बंद पडत गेले तसे कामगारांचं संख्याही कमी घटत गेली, ऑफिस बंद पडत गेले. आणि त्यामुळं मग काम हातातलं गेल्यामुळं संघटना कमी संख्येवर आली आणि मग मूठभर संघटनेला घेऊन सुद्धा आपण तो संघर्ष. तुमचा लढा आज देखील चालूच आहे. अगदी अगदी अगदी. पोटासाठी लढा चालू झाला तुमचा, पण तुमचं पोट आज कशावर चालतं? मी त्या दिवशीच ठरवलं की आपण अविरतपणे आयुष्यात कधीही कसली सेटलमेंट न करता, कुणाच्या धमकीला न घाबरता, कुणाच्या आमिषाला बळी न पडता, आपण अविरतपणे रस्त्यावरच्या संघर्ष प्रामाणिकपणे ह्या सर्वसामान्यांसाठी लढायचं. आपण आपल्या आयुष्यामध्ये जितकं आपल्याला सर्वसामान्यांना मदत करता येईल, त्यांच्या आपण उपयोगाला पडता येईल, आपल्याला मदत करताच आहात. हो, पण तुमच्या पोटापाण्याची काही तुम्ही व्यवस्था केली का? मी तो कधी विचारच करत नाही. हे कारण असं आहे की त्यामध्ये घरातलं जे काही माझ्या गरजा खूप कमी आहेत. त्या घर कशावर चालतं? मग घर माझे मिसेस असते, जे घर कामाला जाते, मोलमजूर करते, शेतामध्ये कामाला जाते, मोलमजुरी करून घर चालवते, घर चालते. त्यामध्ये एक म्हैस आहे, म्हशी दुधावरती हा सगळं गुजारा. घरी आता कोण कोण असतं? घरी वडील आहेत, आई 4 वर्षापूर्वी गेली, एक मुलगा आहे, मुलीचं एक परवा लग्न झालं, मिसेस, वडील आणि मुलगा असं आम्ही कुटुंब आमचं घरामध्ये असतं.
पण तुम्ही हा सगळा संघर्ष, रस्त्यावरचा संघर्ष करताय, कामगारांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी. ज्यावेळी तुम्ही घरी जाता, घरी गेल्यानंतर घरातलं सगळं वातावरण बघितल्यानंतर, आपली मोलमजुरी करणारी बायको बघितल्यानंतर, जी काही मुलं आता शिक्षण घेत आहेत तुमची, त्यांच्याकडे बघितल्यानंतर थोडं कुठंतरी वाईट वाटतं का मनाला, की बाबा आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे? हो वाटतं, पण मनामध्ये एक ठासून ठरवलेलं आहे की फक्त आपली बायको, आपलं वडील आणि आपला मुलगा म्हणजे कुटुंब नाही. कुटुंब मोठं आहे तुमचं, हे आपल्या विचारांचं कुटुंब आणि हे समस्येचं जे कुटुंब आहे हे खूप आपलं मोठं आहे. आणि हे सगळं ह्या म्हणजे त्यामध्ये जे काय आता जे सगळे शोषित आहेत, हे सगळे आपल्या कुटुंबातले आहेत. बरोबर. म्हणजे आपलंच पोट भरण्याबरोबर इतरांचंही पोट भरलं पाहिजे, त्यासाठी जो संघर्ष आहे तो स्वीकारला आहे. आम्ही असं ऐकलं की तुमच्यावर केसेस सुद्धा आजवर भरपूर पडलेत. किती केसेस आहेत साधारण? तोच लाल बावट्याचा झेंडा घेऊन जो संघर्ष सुरू झाला, तो कामगारांच्या चळवळीपासून तो शेतकऱ्यांच्या चळवळीपर्यंत आला. आणि शेतकऱ्यांच्या चळवळीपर्यंत आल्यानंतर मग शेतकऱ्यांचे अनेक इनाम वर्गतींचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे इतर काही प्रश्न असेल, शेतीमालाला हमीभावाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या दुधाचा प्रश्न असेल, जनावरांच्या बाकीचे जे काही प्रश्न असतील, हे सगळ्या प्रश्नांना घेऊन, शेतकऱ्यांच्या सगळ्या प्रश्नांना घेऊन अविरतपणे संघर्ष रस्त्यावरचा सुरू झाला. आणि सुरू होत असताना शेतकऱ्यांचा जो कर्जमाफीचा लढा असेल, शेतकऱ्यांचा संप होता, शेतकऱ्याचा ऐतिहासिक मध्यंतरीच्या काळामध्ये संप झाला राज्यभरामध्ये. त्या संपाचा ऐतिहासिक विजयी लढा म्हणून आम्ही शिरडोनला एक मेळावा घ्यायचं ठरवलं, विजयी मेळावा घ्यायचं ठरवलं. आणि त्याच वेळेला त्या दरम्यान 2017च्या दरम्यानमध्ये महामार्गामध्ये जमिनी शेतकऱ्यांच्या जाणार असल्याबद्दलचं राजपत्र पेपरमध्ये आलं. आणि त्यावेळेला मग आमच्या लढ्याचे नेते अजित नवले असतील, मी त्यांच्या कानावरती घातलं आणि त्यांना सांगितलं असं आपल्या भागातून एक महामार्ग जातोय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या लढ्यासोबतच आपण महामार्गाचा पण हा लढा सोबत आपण लढलो पाहिजे. आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्हाला जे शक्य आहे तशा पद्धतीने तुम्ही करा. मग आमचे तिथले गुरुवर्य नामदेव तुमच्या त्या महामार्गाच्या लढ्यामुळेच खरं तर तुमचा समाज करण्याचा एक महामार्ग तयार झाला. येस येस, आणि तुम्ही महाराष्ट्राला कळाला. अगदी. मग त्या महामार्गामध्ये काय झालं की महामार्गामध्ये जे काही गावं बाधित होणार होती, त्या अंकलीपासून ते सोलापूरपर्यंत 52 गावं बाधित होणार होती. त्या 52 गावामध्ये आम्ही आमच्या आदरणीय जे काही नामदेवराव करगणे सर होते त्यांचं वाहन घेतलं, आम्ही त्यांना सोबत घेतलं. आणि अनेक जण, कारण ते सुद्धा त्यामध्ये बाधित शेतकरी होते, ह्या सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन हा संघर्ष उभा केला. आणि तो संघर्ष इतका अटीतटीचा केला की शेतकऱ्यांचा होणारा अन्याय आम्ही समजावून सांगितला. शेतकऱ्यांना ते समजत नव्हतं किंवा आपण सांगत असताना ते त्यांना कळत नव्हतं की आम्ही शेतकऱ्यांना सांगत होतो की जे रस्त्याकडचे गट नंबर आहेत, ते गट नंबर डांबरीच्या काठापासून नवे तर एका ठिकाणी संपूर्ण डांबरी त्यामध्ये घातली तरी सुद्धा ते भरणार नाहीत, अशा पद्धतीचं वास्तव होतं. त्यामुळे आम्ही सांगत होतो की तुमचा गट नंबर डांबरीच्या काठापासून मोजावा लागेल, तेव्हा भरणार आहे. त्यामुळे डांबरीच्या काठापासून साईड पट्टी असेल, डांबरीच्या कडेला असणारे जे मोठी मोठी झाडं असतील, आपण लिंबाची वडाची झाडं बघतो, ही जी झाडं असतील किंवा त्याला लागून गटार असेल, ही सगळी आपल्या सातबाऱ्यामध्ये आहेत, आपल्या मालकीचे आहेत. मात्र शासन म्हणायला तयार नव्हतं. शासन म्हणायचं ते झाड आमचं आहे, त्याला आम्ही चॉकलेट पट्टा लावलेला आहे, पांढरा पट्टा लावलेला आहे, आणि त्यामुळे ते PWDचं झाड आहे, गटारीच्या पलीकडलं तुमची बांधाच्या पलीकडमध्ये तुमची जमीन आहे. तुम्ही शासनाला पटवून देत होता की ही शेतकऱ्यांचा, तरीही शासन ऐकायला तयार नव्हतं. आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी पण ऐकायला तयार नव्हते, कारण शेतकऱ्यांचा पण घर असं चालता की आता झाडाला पिवळा पांढरा चॉकलेट पट्टा वाटल्यामुळे हे शासनाचं झाड आहे, आणि शासनाचं झाड आपण कशाला अडवायचं? भले ते आपण लावलेलं असेल, आपण नाही, शासनानंच लावलेलं, आपल्या रानामध्ये शासनाचं झाड लावलेलं होती PWD. आपण त्यामुळे भूमिका अशी घेतली, आपण त्यांना सांगितलं की झाड शेतकऱ्यांचं आहे आणि तुम्हाला ते झाड काढता येणार नाही. तुम्हाला जर झाडं कापायची असतील तर पहिल्यांदा मला कापावं लागेल. म्हणून आपण शिरोडमधल्या त्या झाडाच्या कडला आपण त्या झाडाला मिठी मारून बसलो आणि सांगितलं की तुम्ही अगोदर मला कापा, मग झाडं कापा, शेतकऱ्याचं राहणार तुम्हाला झाड आम्ही कापून देणार नाही. आणि मग त्यावेळेला मात्र 100-150 पोलीस फौजपाटा घेऊन येऊन, तिथले एक PI, परत 2-3 PS आहे, ही सगळी यंत्रणा घेऊन गावामध्ये येऊन त्याने आपल्यावरती दबाव तयार करून आपल्याला त्यामध्ये त्याने ताब्यामध्ये घेऊन 353 अंगावरती घालून त्यामध्ये पोलिसांनी आपल्या त्यामध्ये हे करून तशा पद्धतीची पहिली केस महामार्गातली आपल्या अंगावरती पडली. मला तेच विचारायचं होतं, ती पहिली केस तुमच्या अंगावर पडली आणि त्याच्यानंतर आता टोटल केसेस किती आहेत तुमच्या अंगावर? साधारणतः आता 8-9 केसेस आहेत, त्यामध्ये 353 सारखे केसेस, 2-3 केसेस आहेत 353 सारखे आहेत. त्यात तुम्हाला आता मी सांगितलं की झाडं कापताना जी केस लागली होती, त्या केसमध्ये तर इतक्या स्पीडनं ते कोर्टात प्रक्रिया सुरू झाली, ती 4-5 महिन्यामध्ये त्याचा निकालच झाला. त्यामध्ये 6 महिन्याची शिक्षा झाली आपल्याला. आणि मग अशा पद्धतीने मग आपण अपिलामध्ये गेल्यानंतर परत आपल्याला त्यामध्ये 6 महिने शिक्षा काय झाली तुम्हाला? त्या ह्याच्यामध्ये महामार्गाच्या ह्याच्यामध्ये 353 मध्ये 6 महिने शिक्षा आपल्याला सश्रम कारावासाची आपल्याला शिक्षा झाली. 500 रुपये दंड आपल्याला त्यामध्ये कोर्टानं हे केलं. पण आपण परत प्रेक्षकांना एक सांगितलं पाहिजे की खरं तर भाई आज सुद्धा तारखेला आले होते आणि मी बऱ्याच वेळा त्यांना विचारलं की तुमची आम्हाला एक मुलाखत पाहिजे, पण त्यांना मुलाखतीसाठी वेळ मिळत नव्हता, कारण हा एक सलग अव्याहतपणे शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. आज योगायोगाने ते तारखेला तासगावला आले होते आणि त्यांची मुलाखतीची वेळ आम्ही मागून घेतली.
हो आज दूध आंदोलनाचे त्या आरवळीला जेव्हा रस्ता रोको आंदोलन केला त्याच्या संदर्भात केस होते. शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन केला. त्यामध्ये पोलिसांनी केसेस दाखल केल्या. त्याची आज तारीख होती, त्यासाठी आलो होतो तसं. बरोबर. मला सांगा तुमची कोर्टातली वकील फी किंवा बाकीचा खर्च? साधारणतः जितक्या केसेस झाल्या अनेक वेळेला पुतळे झाले, पुतळ्याचे केसेस आहेत, रस्ता रोकोचे केसेस आहेत, 353 सारखे केसेस आहेत, बाकी सगळे आहेत. ह्याच्यामध्ये आमचे मित्र आहेत सुधीर गावडे वकील आहेत सांगलीचे. ते आम्हाला चळवळीसाठी मदत करतात. नुसती मदतच करत नाहीत तर कधी कधी जर मी गाडीला माझ्यावर पैसे नसेल तर येताना मला पैसेही देतात. फी तर मागणे दूरच, पण असे चळवळीत अनेक वकील आहेत मदत करतात. अनेकांनी बघितलं असेल की वकील म्हणजे फक्त लुटालूट करणार आहे, तुम्हाला अगदी गाडीच्या तेलापासून सगळी सोय मदत करणारे पण आहेत. हो अगदी. तिथून पुढचे तुमचे अनेक आंदोलन मला वाटते रस्त्याच्या अनुषंगाने झालेले आहेत, शेतकऱ्यांच्या अनुषंगाने झाले, बरोबर? अगदी अगदी. तो रत्नागिरी नागपूरचा जो लढा होता त्या लढ्यामध्ये अनेक केसेस झाल्या, पण तो लढा 4.5 वर्ष अविरतपणे आम्ही संघर्ष केला. म्हणजे शेवटच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत पैसे मिळत नाहीत त्यामध्ये अनेक धमक्या आल्या, अनेक 5-5 कोटीच्या ऑफर आल्या त्यामध्ये. बरोबर. आणि ऑफर आल्या, कोरे चेक दिले, धमक्या आल्या. रात्रीचं 3-3 वाजेपर्यंत घराच्या दारामध्ये त्या कंत्राटदाराची माणसं आली, भोपाळपासून धमक्या आल्या. तुम्हाला त्या धमकीपेक्षा ऑफर परवडली नसते का? ते नसात आपल्याला जे लालबावट्याचं जे विचार आपल्या नसामध्ये भिनलेले आहेत आणि संघर्ष जो भिनलेला आहे त्याच्या पुढे हे असल्या धमक्या किंवा हे काही टिकाव त्यांचा लागत नाही आपल्यासमोर. बरोबर. मला वाटतं आज तुकाराम बीज आहे आणि तुकारामांचा फार सुंदर अभंग आहे की मुंगी अन राव आम्हा सारखाचे भाव. छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटायला गेले होते आणि त्यावेळी त्यांनी तो अभंग लिहिला होता आणि तुम्ही त्या अशा मोठ्या पोटीच्या सगळ्या खरं तर ऑफर धुडकावून लावलेल्या आहेत. पोलिसांनी कधी त्रास द्यायचा प्रयत्न केला, कधी घरी आले आणि त्याच्यामुळे घरच्यांना मानसिक त्रास झाला असं कधी? तो एक किस्सा आहे. रत्नागिरी नागपूरचा जसा लढा लढला तशा पद्धतीने आम्ही पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड हायवेचा लढायचा आम्ही ठरवलं होतो. बरोबर. आणि जो लढा आम्ही लढतोय त्या पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड हायवेच्या संदर्भातली घोषणा करण्यासाठी आदरणीय आपले नितीनजी गडकरी साहेब ते भिवघाटला आले होते. मला वाटतं काही दिवसापूर्वी झाले होते. म्हणजे मला वाटतं 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2-2.25 वर्ष झाली त्याला. आणि मग आदरणीय गडकरी साहेब आपले भिवघाटला आले होते आणि ते भिवघाटला आल्यानंतर त्याच्या आदल्या दिवशी 1-2 दिवसापूर्वी मी एक पोस्ट केली होती. मी अशी पोस्ट केली होती की ज्या भिवघाटच्या हॉलमध्ये येऊन भिवघाटच्या रस्त्याकडला तिथं हॉलमध्ये येऊन जी घोषणा ते करतायत दुसऱ्या महामार्गाची ग्रीनफील्ड हायवेची, ती घोषणा करण्यापूर्वी ज्या महामार्गावर ते येणार आहेत त्या महामार्गामध्ये शेतकऱ्यांच्या देणं बाकी आहे. तो जो विजापूर गुहागर महामार्ग आहे त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित झालेल्या आहेत, पण ते बाधित झालेत हे सुद्धा म्हणायला तयार नाहीत किंवा जे बाधित झाले त्याचं सर्वेक्षण झाले त्याचं मोबाईल द्यायला ते तयार. काय केलं? पोस्ट तयार केली. हो मी एक पोस्ट तयार केली फेसबुकला आणि आपल्या व्हॉट्सअपला एक पोस्ट टाकली. मी असं म्हणलं की दुसऱ्या महामार्गाची घोषणा करण्यापूर्वी तुम्ही ज्या महामार्गावर येणार आहात आणि जिथं उभा राहून घोषणा करणार आहात त्या महामार्गातल्या शेतकऱ्यांची देणे पहिल्यांदा द्या. बरोबर. आणि मग तुम्ही घोषणा केली पाहिजे. अशा पद्धतीची आपण एक पोस्ट केली, व्हायरल केली. आपण ते निवांत झालो आपण. आणि गंमत अशी झाली की त्याच्यानंतर मला कोणाचाही फोन नाही, त्यानंतर काही वाचतो नाही. 2 दिवसामध्ये निघून गेले. आणि जेवण करून आम्ही रात्रीचं घरी झोपलो होतो सगळेजण. आणि नुसती झोप लागायला साधारण 8-10 वाजता आम्ही झोपलो आणि नुसती झोप लागायला आणि रात्री 12-12:30 वाजता दारावरती थाप पडली आणि 1-2-3 थापा पडल्या. आणि मग मला झोप लागलेली होती. बायको उठली, बायको म्हणाली की अहो कोणतरी दारामध्ये आले आणि बघा. आणि मी म्हणलं कोण नसेल म्हणलं, झोप तू. परत जोरात आवाज आला की दरवाजा उघडा. आणि मग असं दरवाजा उघडा म्हणल्यानंतर थोडी भीती वाटली, पण काय आहे म्हणून उठून बसलो. तोपर्यंत वडील उठले, तोपर्यंत मुलगा उठला आणि सगळेजण जागी झाली. आणि अचानकपणे रात्रीचं कधी असा प्रसंग येत नसता घरापर्यंत 12-1 वाजता रात्रीचं कोणतं थाप मारणं. काय झाले नक्की, कोण आहेत हे काय कळायला मार्ग नाही. आणि मग थोडंसं खिडकीत त्या चिरीतून मी फक्त आवाज दिला की कोण आहे असं फक्त मी मोठ्यानं आवाजानं ओरडलो. तर बाहेरच्या आवाजाला फक्त त्यांनी 2 वेळा म्हणले की फक्त दार उघडा एवढंच म्हणले. ते कोण आहे त्याने काय सांगायला तयार नाही. मग मी तिसऱ्यांदा कोण आहे सांगितल्याशिवाय दार उघडणार नाही असं म्हणल्यानंतर मग तिने सांगितले आम्ही पोलीस आहोत. आता पोलीस आहेत म्हणल्यानंतर मला पण काही लगेच केली झालं नाही. रस्त्या 12-1 वाजता पोलीस आपल्या दारामध्ये यायचं काय कारण आहे? आता हे चळवळीच्या निमित्तानं बायकोला, वडिलांना, मुलांना माहीत असतं म्हणजे की माझी गाडी गावातच पडलेली असते. मी आंदोलनाला जातो, पोलीस फरफटत वडत नेतात, गाडीत घालतात, तिकडे नेऊन ठेवतात दिवसभर, संध्याकाळी सोडतात, कधी कधी मग तिथनंच जेलला पाठवतात, काही गुन्हे दाखल होतात. या सगळ्या गोष्टी माहिती आहे. सुद्धा सवय झाली. हो ती सवय झाली. एकदा तर महामार्गामध्ये ते आंदोलन करत असताना ते 353 तुम्हाला सांगितलं आंदोलनाला म्हणून गेलो, ते डायरेक्ट जेललाच गेलो.
बाप. 8-9 दिवसांनाच घरला लावलो. म्हणजे बरं, तुम्हाला ते रात्रीच्या वेळी परत पोलिसांनी बाहेर घेतलं हां, आणि मग मी तुम्हाला ओळखतोय, तुम्ही बाहेर आहे. मला बरोबर. कॉम्रेड म्हटल्यानंतर जरा मला वाटलं की बाबा हे आपल्या कोणतरी ओळखीचे आहेत. आता काय होतं, आपण या चळवळीमध्ये काम करत असतो, अनेक जणांना आपण उरावर घेत असतो, बरोबर. आणि प्रस्थापितांना तर अनेक जणांना आपण उरावर घेतो, आणि आपल्यामुळे अनेक जणांचं नुकसान होत असतं. सर्वसामान्यांचा फायदा करत असताना अनेक धनाढ्यांचं आपल्याला नुकसान करावं लागतं किंवा त्यांचं नुकसान होत असतं. मग त्याचा काहीतरी डाव डोक्यामध्ये ठेवून काहीतरी घातपात होऊ शकतो. अशा अनुषंगाने आपण थोडं घाबरून होतो. मग त्यांनी पोलिसांचा आयडेंटिटी बनल्यानंतर मी दरवाजा उघडल्यानंतर एका पोलिसांनी माझ्या खांद्यावरती हात ठेवला, एकाने माझ्या कमरेला हात लावला आणि मला सांगितलं, साहेबांनी तुम्हाला बोलवले. म्हणून बोला इथं काय नाही म्हणले. साहेब गाडीमध्ये बसलेत. गाडीमध्ये बसल्यानंतर मग त्यांनी डायरेक्ट गाडीमध्ये घातलं आणि ते मला घेऊन चालले. मी म्हणलं थांबा, मला घरामध्ये फक्त निरोप देऊ द्या, तुम्हाला असं अचानकपणे मला घेऊन जाता येणार नाही, तुम्ही का नेताय मला सांगा म्हणलं. तर नाही म्हणले, साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवले, साहेबांनी भेटायचं अर्धा तास तुम्हाला सोडतो. मग मी घरी सांगितले मी उद्या संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत येतो, कारण मला माहिती आहे यांचा अर्धा तास किती वेळानं असू शकतो. मला अंदाज बांधला मी सगळा काय झाले ते. आणि मग मी त्यांच्या गाडीमध्ये बसलो. गाडीमध्ये बसल्यानंतर गाडी भरधाव वेगाने सुरू झाली, कौटुंबिकाच्या दिशेने चालली. मी म्हणून तुम्ही सांगलीचे आहात आणि कौटुंबिकाला कसं आहे, नाही साहेब कौटुंबिकाच्या पोलीस स्टेशन बसले, तुम्ही कौटुंबिकाला चला. कौटुंबिकाला गाडी नेली, तिथून मला सांगितलं. मग मला वाटलं अर्धा तासामध्ये चर्चा करत जाता तर तुम्हाला सुद्धा आम्ही सांगली जाणार आहोत असं मला म्हणले. ते तिथं मला पोलिसांच्या तिथल्या पी आय साहेबांच्या ताब्यात जे दिलं तिथं, आणि हे सगळे निघून गेले. आणि यांना सांगितले की असं, त्यांना अगोदर निरोप होते सगळे. गडकरी साहेब निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी गडकरी साहेब तिथून गेल्यानंतर 2 ते 2.5 तासांनी मला तिथून परिस्थिती सोडलं. मग असे सुद्धा प्रकार काय काय वेळेला घडतात. आणि तुम्ही घरी परत कधी गेला? पण मग दुसऱ्या दिवशी मी संध्याकाळी मग 6-7 वाजता घरी आलो. तोपर्यंत घरी एकदम धकाधकीच वातावरण, अचानकपणे रात्रीचं घेऊन जाणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, ह्याचा सराव आहे ह्या सगळ्या गोष्टीचा. अनेक वेळा जसा तुम्हाला सराव झाला तसा घरच्यांना सुद्धा झाला. हो, तुम्ही आता अगदी घरावर तुळशीपत्र ठेवलेलं आहे. हो. मला एक सांगा, तुमचं रस्त्याच्या अनुषंगाने आंदोलनं झालेली आहेत, कष्टकऱ्यांच्या अनुषंगाने, पण अगदी अलीकडं मला वाटतं मराठा आरक्षणाच्यासाठी सुद्धा तुम्ही आंदोलन केलं. हो. आणि त्यावेळी मला वाटतं जिल्ह्यात 3 केसेस झाल्या होत्या, त्यात तुमच्यावर एक केस पडलेला. जो विचार आपण ह्या महापुरुषांचा घेऊन जातोय, अगदी छत्रपतींच्या पासून ते आपल्या भगतसिंगांच्या पर्यंत असेल किंवा इतरांच्या जो काही विचार आहे, तो विचार जो आपण महापुरुषांचा घेऊन जातोय, तो धर्मनिरपेक्ष विचार, जातीपातीच्या पलीकडला विचार, मानवतावादी विचार, माणसाचा विचार, माणसाच्या जगण्या मरण्याचा विचार घेऊन आपण पुढे जातोय. तसं आपण काम करतोय. आणि त्यामुळे गेले अनेक 20 वर्षामध्ये जे आपण सामाजिक काम करतोय, त्यामध्ये बहुतांश जे समाज आहे आपला मराठा बांधवांचा समाज आहे. मग त्यामध्ये शेतकऱ्यांचे आंदोलनं करणं, शेतमजुरांचे आंदोलनं करणं हे आपल्या मराठा बांधवांची आहेत. आणि हे सगळे करत असताना त्यामधला जो कामाची पद्धत असेल किंवा त्यामध्ये आपण जे काम करतोय, हे सगळं आपल्या बांधवांनी सगळ्या बघितले. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये कधी असं येत नाही की बाबा हा जो लढा आहे, हा लढा दिगंबर कांबळे माणूस हा मराठा आरक्षणासाठी लढतोय, किंवा मलाही असं वाटत नाही की मी मराठा बांधवांसाठी लढतोय. ही सगळे आपले बांधव आहेत. आणि जिथं जिथं शोषण आहे, जिथं जिथं समस्या आहे, जिथं जिथं संघर्ष आहे, तिथं ते आपलं काम आहे. त्यांचा साथीदार म्हणून आपण लढणं, आणि हे सगळं आपलं काम आहे. कॉम्रेड हा शब्दाचा अर्थ असा आहे की तिथे आपण प्रत्येक शोषितांच्या बरोबर लढणं. ध्येय वेळा माणूस घरातून जर एखादं स्वप्न घेऊन बाहेर निघाला तर त्याला 100% जातीच्या धर्माच्या कुठल्या मर्यादा राहत नाहीत, ते तुम्ही सिद्ध केलं. तुमचं नेतृत्व सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलं त्या काळात. हो, गेल्या 20 वर्षामध्ये मला कधी तसा प्रसंग आला नाही माझ्यावरती, किंवा कोणीतरी म्हणजे आपल्यावरती जातीसाठी आपल्याला कोणतरी नाकारलंय किंवा असा कधी प्रसंग आला नाही. पण काय बोटावर मोजण्या इतके काही किडके लोक ह्या समाजामध्ये असतात, त्यांना ते नाव अडचणीचं असतं, जात अडचणीचे असते. पण मला समाज बांधवामध्ये कुटुंबाला कधी अडचण आली नाही, शेतकऱ्यांच्या मध्ये कधी अडचण आली नाही. अनेक लढे शेतकऱ्याचे मी जसा म्हणजे मराठा समाजासाठी लढतो किंवा इतरसाठी लढतो, तसं मी बहुजनासाठी सुद्धा लढतो. गायरानाचा राज्यव्यापी लढा उभा केला आपण. गायरामध्ये जे बहुजन राहतात, दलित राहतात, भूमिहीन राहतात, शेतमजूर राहतात, हे सगळे गरीब राहतात. या गरिबांची घरं वाचली पाहिजेत. शासनाने जे काही GR केलेले आहेत, त्यामध्ये जे 2 गुंठ आपल्याला जागा देणार आहे, 2016चा जो GR आहे, त्या GR नुसार वहिवाटीप्रमाणे ती जागा त्यांच्या नावावर झाली पाहिजे. म्हणून आता गेल्या वेळेला 5.5 लाख घर काढा अशा पद्धतीचं कोर्ट ऑर्डर प्रमाणे महाराष्ट्र शासनाने जे काही नोटीस पाठवायचं सुरू केलं होतं, त्याच्या विरोधात सुद्धा आपण राज्यव्यापी आंदोलन केलं. मुंबईला मोठं आंदोलन झालं. त्यामध्ये जिल्हाभर आपण सातत्याने मोर्चे काढत असतो, आंदोलन करत असतो. हे सगळं सातत्यानं सुरू असतं. त्यामुळं समाज, जात पातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जे काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. मला वाटतं तुम्ही आता साधे आंदोलक राहिला नाही. नितीन गडकरी इथे येत आहेत म्हटल्यानंतर तुमची दखल घेणं आणि तुम्हाला अटक होणं, किंवा एवढे मोठे आता तुम्ही सांगितलं तर मुंबईपर्यंत आंदोलनं तुमची गेली, याचा अर्थ तुम्ही काही साधे आंदोलक राहिलेला नाही, बरोबर?
तुम्हाला कुठल्या राजकीय पक्षाकडून ऑफर आली आहे का कधी की आमच्या पक्षामध्ये काम करा, असा चळवळ्या कार्यकर्ता आमच्याकडे सुद्धा पाहिजे? सुरुवातीपासूनच ज्या दिवशी कंत्राटी कामगारांचं शोषण बघून कामगारांच्या लढे उभा केले आणि ते लढे लालबावट्याला जोडले, त्या टायमाला लालबावट्याचा इतिहास, कामगारांच्या चळवळी ह्या वाचनामध्ये आल्या. बरोबर. आणि मुळातच आपण शोषित असल्यामुळं ह्या सगळ्या भांडवलदारांच्या वरनं आपल्याला होणारे सर्वसामान्यांचे अन्याय असतील आणि सर्वसामान्य कुटुंबाचे शिक्षणासाठीचा संघर्ष असेल, त्यांच्या जगण्यासाठीचा संघर्ष असेल, त्यांच्या भाकरीचा संघर्ष असेल, त्यांच्या नोकरीचा संघर्ष असेल, महिलांच्या अत्याचाराचा संघर्ष असेल, हे जे काही दलित म्हणून त्यांच्यावर होणारे अत्याचार असतील किंवा हे जे बाकी सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी वाचल्यानं एक समजून गेलो की आपल्याला जर कुणाबद्दलचं आपल्याला जर काही संघर्ष करायचा असेल, कोणाचे प्रश्न आपल्याला मार्गी लावायचे असेल, त्यांच्या प्रश्नासाठी काही लढायचं असेल चळवळीतच राहिलं तर आपल्याला चळवळीत राहिले पाहिजे, आपल्याला लाल बावट्यातच राहिलं पाहिजे, लाल बावट्याचा झेंडा घेऊन राहिलं पाहिजे. मग अनेक वर्ष किसान सभेमध्ये शेतकऱ्याची चळवळ अजित नवलेंच्या माध्यमातून लढत असताना, लाल बावट्याचा झेंडा घेऊन लढत असताना, त्यानंतर काही कारणानं किसान सभेतून शिपिंगमधून बाहेर पडावं लागलं आणि मग बाहेर पडल्यानंतर मात्र दुसरा सुद्धा झेंडा आपण घेत असताना, राजकीय भूमिका सुद्धा घेत असताना आपण शेतकरी कामगार पक्षाचीच घेतली आणि ती निवड यासाठी घेतली की शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा संघर्ष या शेतकरी कामगार पक्षाच्या नावाला जोडलेला आहे. त्यामध्ये अनेक निस्वार्थीपणे शेतकऱ्यांसाठी अविरतपणे संघर्ष करणारा हा शेतकरी कामगार पक्ष आहे. आणि मग पक्षामध्ये आता किती आमदार आहेत, पक्षाची आता परिस्थिती काय आहे ते आपल्याला बघायचं नाही. झेंडा लाल आहे आणि इतिहास संघर्षाचा आहे, तेवढंच बघितलं, तो मला जगण्यासाठी पुरेसा आहे. पण भविष्यात राजकीय तडजोड करण्यासाठी जर शेकापच्या हायकमांडनं काहीतरी निर्णय घेतला, मुळातच माझा तो मार्ग नाही राजकारणाचा. पक्षाच्या लेवलला ती धोरणं ठरवल, पक्षाच्या लेवलला करेल. मी फक्त शेतकरी कामगार पक्षाचं बॅनर, तो लाल झेंडा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न, एवढंच मला राजकारण कळतंय. भविष्यात भाई कुठलीच निवडणूक लढवणार नाहीत, राजकारणात सक्रिय सहभाग कुठला घेणार नाहीत? आतापर्यंत तर लढवलेली नाही आणि इथून पुढे लढवण्याची सुद्धा इच्छा नाही. कारण निवडणूक लढवणे किंवा राजकारण करणे, त्याच्यापेक्षा सर्वसामान्यांच्यात राहणे आणि त्यांच्यासाठी लढणे, हे मला खूप मोठं, म्हणजे एक आमदार झाल्यासारखं आपण वाटतंय. चळवळीत नालाय, आपण आयडिओलॉजिकल बेस्ड असं म्हणजे केडर बेस्ड कार्यकर्ता आहे. आपल्या पाठीमागात एवढे फोटो लावलेत, बाबासाहेबांचा फोटो आहे, भगतसिंगांचा फोटो आहे, हे सगळे समाजकारणातच होते, ते राजकारण करत होते. बाबासाहेबांचं एक वाक्य होतं की तुमच्या घरामध्ये जा आणि भिंतीवरती एक वाक्य लिहून ठेवा की आम्हाला शासनकर्ती जमात व्हायचा. तुम्हाला तो विचार कधी शिवला नाही का असा? हो, शिवला, अगदी हे आहे. पण आज नामदेव ढसाळ्यांच्या जर त्यांच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे आज सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्या, म्हणजे खूप वाईट अवस्था ह्या राज्यकर्त्याने ह्या लोकशाहीची. पण त्यासाठीच तुम्ही राजकारणात आलं पाहिजे आणि ही सगळी परिस्थिती बदलली पाहिजे असं नाही वाटत? वाटतंय. पण आजची परिस्थिती तुम्ही जर राजकारणाची बघितली तर ज्यांच्यासाठी आपण लढतोय, ज्यांना आपण निवडून देतोय, ते परत जे नको आहेत त्यांच्या मांडीशी मांडी लावून बसतायत. ही परिस्थिती जर बघितली तर मग आपण काय करणार आहोत? म्हणजे आपण कितीपर्यंत निवडून देऊच नका ना कोणाला, तुम्ही स्वतः निवडणुकीला उभा राहू शकता. चळवळ आपण जर बघितलं, आता तुम्हाला विषय निघाला म्हणून सांगतो, ज्या आयुष्यभर चळवळी केल्या, मग त्यामध्ये शेतकऱ्यांच्यावरती आपण कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी केसेस केल्या, आपण केसेस घेतल्या, अनेक वेळा जेलमध्ये जायची वेळ आली किंवा ह्या सगळ्या गोष्टी काढल्या. हे सगळं झाल्यानंतर ज्या मला शेतकऱ्यांना मोबदला मिळतो, शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी ते आपल्यासोबत राहतात. पण ज्या टायमाला शेतकऱ्यांचा प्रश्न सुटतो, त्या टायमाला राज्यकारणाची वेळ येते, ज्या टायमाला उमेदवार निवडण्याची वेळ येते, ज्या टायमाला निवडणुकीची वेळ येते, त्या टायमाला मात्र त्यांना ते भांडवलदार त्यांना लागत असतात. ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी चळवळ पाहिजे असं. आणि मत द्यायला कुठला तरी प्रस्थापित पक्ष पाहिजे, ही लोकांची मानसिकता आहे. आणि ही मानसिकता जोपर्यंत बदलणार नाही तोपर्यंत सर्वसामान्य, आज इतकं महाग झाले, ग्राममध्ये लढवणे 10-20 लाखाचे बाब झालेले आहे. आणि आज आपल्याला चूल पेटवण्याचा प्रश्न आहे आपल्या, इथं प्रश्न असेल तर मग आपण चळवळीमध्ये आपल्या गाडीच्या मोटरसायकलला पेट्रोल टाकण्याचा प्रश्न आहे. आणि मग इथं असताना आपण दुसऱ्या गाडीत पेट्रोल टाकून आपण कसं काय म्हणजे राजकारण करू शकतोय? इतकं महाग झाले. आणि आपल्या लोकांना एक वाक्य आपल्या चळवळीमध्ये आपल्याला माहित असावं की लोकांनी आपल्याला नेता म्हणून, आपण लोकांचा नेता आहे असं म्हणू नये, लोकांनी आपल्याला नेता म्हणावं, आपण असं काम करावं. आणि मग आपण काम करत राहायचं. लोकांना वाटलं तर हा आपला नेता आहे, ते निवडणूक लढवायला लावतील, ते निवडूनही आणतील. तो आज लोक तुम्हाला नेता म्हणतायत का? मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय. ती तुमची भूमिका आहे स्वतःची. मी कार्यकर्ता, लोकांनी तुम्हाला नेता म्हणून निश्चितपणानं मान्य केलेला आहे. फार महत्त्वाचा विषय असा, अगदी शेवटाकडे जाऊ आपण मुलाखतीच्या आता. चळवळीमध्ये सुद्धा एक अंतर्गत राजकारण अलीकडच्या काळामध्ये खरं तर दुर्दैवानं आपल्याला बघायला मिळते. तुम्हाला तसा कधी अनुभव आलाय का? हो, आता मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आम्ही पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड हायवेचं जे काय आंदोलन उभा केलं ते 192 गावामध्ये उभा केलं. मग त्यामध्ये अनेक लोकांच्या डोक्यामध्ये येते की मग दिगंबर कांबळे हा
एक माणूस आहे, मग कांबळेचं नेतृत्व कसं काय आपण स्वीकारायचं, असे काय बोटावर मोजण्यात काय लोकांचा हा प्रश्न असतो. इतरांना काय घेणदेण नसतं, इतरांना आपला कामाची पद्धत किंवा आपले बाकी सगळे आपलं बॅकग्राऊंड, कुठल्याही माणसाला माणूस स्वीकारत असताना त्याचा पाठीमागचा पूर्ण इतिहास वाचल्याशिवाय बरोबर माणूस माणसाला स्वीकारत नाही, आपल्यालाही माहिती आहे. आणि मग असं असताना माणसं आपल्याला स्वीकारतात, ही पोटशू खूप मोठी काय मोजक्या लोकांच्या पोटामध्ये येते. पुण्यापासून आता मोठ्या संख्येनं तुम्हाला स्वीकारले त्यांनी. पुण्यापासून ते आपण बेळगावपर्यंत 192 गावामध्ये 192 गावामध्ये खूप मोठा लढा आपण उभा केला. राज्यव्यापी 5-6 मेळावे घेतले, जिल्हाव्यापी मोर्चे काढले. मोर्चे काढताना लोक आपल्याबरोबर पडत्या पावसामध्ये मोर्चामध्ये आले. आपल्याला किस्सा माहीत असेल की सांगली जिल्ह्यामध्ये पुणे बेंगलोरचा आम्ही पहिला मोर्चा काढला असेल. पुणे बेंगलोरचा मोर्चा काढल्यानंतर कलेक्टर ऑफिसवरती मोर्चा आणला, तो 26 जूनला मोर्चा होता. 26 जूनला आपल्या मध्ये राजश्री चव्हाण महाराज, त्या दिवशी आपण मोर्चा काढला पावसाळी दिवस जूनमध्ये. आणि क्रांतिसिंह नाना पाटलांना अभिवादन केले विश्रामबागमध्ये. तिथून आम्ही चौकातून चालत आलो, भरी पावसामध्ये झेंडे भिजले, बॅनर भिजले, लोकांचे कपडे भिजले, सगळे भिजले, अक्षरशः हातामधले धरलेलं ते आपलं निवेदन सुद्धा भिजलं. आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही भिजत तिथून आलो, चालत एक ते सगळा जो प्रवास केला आम्ही तासभर तिथं आलो. आल्यानंतर आम्ही आतमध्ये पोलिसांना निरोप दिले की सांगितलं कलेक्टर साहेबांना की शेतकरी आहेत, मायमाऊली आहेत, बरोबर मुलं आहेत, हे भिजतायत पावसामध्ये आणि पावसात उभे आहेत, साहेबांना आम्हाला एक 5 मिनिटं वेळ द्यावा आणि आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आम्ही निघून जातो. साहेबांचा निरोप आला की आदरणीय उद्धवजी ठाकरे त्याचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री साहेबांच्यावर आमची बैठक सुरू आहे आणि बैठक संपली की आम्ही तुमचं निवेदन घेतो किंवा तुम्हाला बोलवतो, असा निरोप आला. थोडा वेळ थांबा. थोडा वेळ मग आम्ही आमच्या शिष्टमंडळवरती गेलो. 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास, पाऊण तास थांबलो. पाऊण तास खाली शेतकरी घोषणा देत आहेत, शेतकरी खाली भिजतायत, पाऊस सुरू आहे. आणि मग कलेक्टर साहेबांनी आम्हाला वाटलं की कलेक्टर साहेब पाऊण तासाभर आम्हाला आतमध्ये बोलवतील. बरोबर. आणि मग ती बैठक संपली ऑनलाईन साहेबांची. आणि मग मात्र दुसरे काही मंडळी तिथे आलेले होते, त्यांना साहेबांनी आतमध्ये घेतलं आणि आम्हाला अजून थांबा म्हणून सांगितलं. तुम्ही तसंच पावसातच बाहेर होता. आम्ही तिथं वरती गेलो होतो साहेबांच्या पाशी, म्हणजे आम्हाला शिष्टमंडळ आतमध्ये भेटीसाठी निवेदन घेऊन. तर ते साहेबांनी इतर माणसांना घेतलं, आम्हाला थांबा म्हणून सांगितलं. मग मात्र आमचं सणकलं, आम्ही मग तिथून खाली चालत आलो आणि शेतकऱ्यांना सांगितलं की कलेक्टर साहेब आपल्याला काही वेळ द्यायला तयार नाही. आणि मग मात्र शेतकऱ्यांना आता आपण काय करायचं, तर शेतकऱ्याने कसलाही मागचा पुढचा विचार न करता कलेक्टर ऑफिसचं गेटच बंद करून टाकलं. कलेक्टर ऑफिसला आडना घातला, पावसामध्ये पूर्ण भिजलेले शेतकरी पूर्ण कलेक्टर ऑफिसचं गेट बंद करून टाकलं आणि घोषणा द्यायला चालू केलं की तासभर गेट सोडलं नाही. त्यांनी सांगितलं की आमच्याबरोबर चर्चा करा, त्याशिवाय आम्ही दरवाजा उघडणार नाही. मग मोठ्या प्रमाणात मग लगेच खाली वरून निरोप आला पोलिसांचा, तुम्हाला भेटायला बोलवले. त्याला मला शेतकऱ्यांनी सांगितलं की मग कलेक्टर साहेबांना खाली बोलवा आता. आणि मग परत आपण त्यांना सगळ्यांना शांत केलं, शेतकऱ्यांना सांगितलं आपण जाऊन त्यांना भेटून निवेदन देऊ. मग आपण निवेदन दिलं. अशा प्रकारचं हे सगळे शेतकरी आपल्यावरती विश्वास ठेवून, याचा अर्थ असा की त्यांचा दरवाजा बंद केला की चर्चेचे दरवाजे खुले होतात, चर्चेचे दरवाजे उघडतात. आणि मग अशा पद्धतीने केलं. मग सांगलीचं कलेक्टर ऑफिस असेल, साताऱ्याचं असेल, बेळगावचं असतील, पुण्याचं असेल, पुण्याच्या NHIच्या ऑफिसवरती आम्ही 350 वाहनं घेऊन जाऊन वारजेला मोठा मोर्चा काढला. तिथं मोर्चा काढला, 1000-2000 शेतकऱ्यांच्यापर्यंत. तिथं आपण मागण्यांचे निवेदन दिले, म्हणजे इतकी मागण्यांचे निवेदन दिले की त्या NHIच्या अधिकाऱ्यांना म्हणावं लागलं आता तुम्ही थांबा, आम्ही रस्ता थांबवलाय, तुम्ही आंदोलन थांबवा. म्हणजे महिन्याला एक मोठी आंदोलन आपण त्यामध्ये केली असेल तेव्हा. आणि मग त्यामध्ये आपण आंदोलन करत असताना त्यामध्ये काय लोकांनी त्यामध्ये त्या आंदोलनाला वेगळं वळण देण्याचा, त्यामधनं ते आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी त्यामध्ये प्रयत्न केला, पण तो नाकाम ठरला. आपली मात्र 192 गावातली एकजूट जशी आजही ती टिकून आहे. आता 5-6 महिने झाले तर रस्त्याचं सगळं कामकाज थांबलेलं आहे. आपले त्यामध्ये गट नंबर मागवलेले आहेत, त्यामध्ये सगळं ते सीमांकन झालेलं आहे, त्यामध्ये सगळं ते राजपत्र होण्याच्या आता मार्गावर आहे. तरी सुद्धा त्यामध्ये सगळी लोक आपल्याबरोबर आजही एकजूट आहेत. मग त्या अनुषंगानं ते काम आपलं बघून शक्तीपीठ महामार्ग जो आपल्या भागातून चाललाय, त्या शक्तीपीठ महामार्गामधील काही शेतकऱ्यांचे परत फोन आले. आणि हे जे सगळे आंदोलन आहेत ही मी कुठल्याही शेतकऱ्यांच्यापर्यंत जात नाही, तर शेतकरी असतील, इतर प्रश्न असतील, ते सगळे लोक माझ्यापर्यंत येतात आणि ते म्हणतात की तुम्ही हे करायला पाहिजे. त्यांना माहित झालं. आणि मग ते शक्तीपीठ महामार्ग मधील जे काही गावातली सावजमधील लोक असतील त्यांनी एक बैठक आयोजित केली. त्या बैठकीमध्ये आम्ही सुरुवात केली. मग पहिला मेळावा आमचा सावजला घेतला, दुसरा मेळावा कोल्हापूरला घेतला. पुढच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या हरकती आम्ही त्या प्रांत कार्यालयामध्ये दिल्या. सांगली जिल्ह्यामध्ये करत का आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेलो, सोलापूर जिल्ह्यामध्ये गेले, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, वर्धा जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांशी समन्वय साधला. आणि सगळ्यांना आपल्या मागण्यांच्या जे काही 22 मागण्या आहेत त्या 22 मागण्यांचे निवेदन आपण त्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना दिले, तशा पद्धतीने त्या अधिकाऱ्यांना दिले. मात्र त्याच्यानंतर
काही संघटना असतील, काही राजकीय पक्ष असतील, काही राजकीय हेतू करून त्यामध्ये सुद्धा त्या हे आंदोलनाला वेगळं वळण देण्याचं किंवा हे सगळं करण्याचं आपण एवढं सगळं केल्यानंतर त्यामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न अनेक जणांनी त्यामध्ये केला. पुढचा कुठला लढा आता नियोजित आहे तुमचा? आता गायरान अतिक्रमणाचा लढा सुरूच आहे, पुणे बेंगलोरचा लढा सुरूच आहे, त्याचबरोबर लढे सुरूच आहेत. लढे सुरूच आहेत. आता शक्तीपीठ महामार्गात आपण ते संघर्ष करतोयच. ह्याचबरोबर जो रत्नागिरी नागपूर महामार्ग गेला होता त्यासाठी आम्ही गेली 4-4.5 वर्षे संघर्ष करून ज्या शेतकऱ्यांना पैसे कमी मिळाले होते त्यांना योग्य मोबत आपण मिळवून देण्यामध्ये यशस्वी झालो. आणि केसेस अंगावरती घेतल्या, कसल्या आमिषाला धमकीला बळी न पडता तो संघर्ष अविरतपणे चांगल्या पद्धतीने तो टिकवला. आणि त्यामध्ये जे काही अपूर्ण काम आहेत, आता आमचं शिरडोण गाव आहे, शिरडोण गावामध्ये आगिरी नदी आहे, आगिरी नदीवरती त्यांनी मोठा ब्रिज बांधलाय. पण जे सर्व्हिस रोड आहेत त्या दोन्ही सर्व्हिस रोडला दोन्ही बाजूला त्यांनी ब्रिज खंडित केलेला आहे. आणि तो ब्रिज खंडित केल्यामुळे सर्व्हिस रोडवरून परत येऊन मोठ्या त्या हायवेवरनं मोठ्या ब्रिजवरनं पलीकडे शाळेला जावं लागते. शाळेमध्ये लहान मुलं आहेत आपली, ती सगळी जात असतात. आणि मग ही समस्या डोक्यामध्ये घेऊन किंवा तासगाव रोडला ते कनेक्टिव्ह होत नसल्यामुळं, इकडं सावज रोडला कनेक्टिव्ह होत नसल्यामुळं आपण ते दोन्ही बाजूला ब्रिज झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. आणि अशी मागणी घेऊन सातत्याने आपण संघर्ष करतोय. ही मागणी घेऊन आम्ही परवा गेल्या दीड महिन्यापूर्वी शिरडोणच्या नॅशनल हायवेवरती आम्ही रास्ता रोको आंदोलन केलं. रास्ता रोको आंदोलन करत असताना शिरडोणमधले ग्रामपंचायत सदस्य असतील, महिला सरपंच असतील, ह्या सगळ्या त्यामध्ये सहभागी झाल्या. आणि रास्ता रोको आंदोलन इतका आम्ही उग्र पद्धतीने केला की त्यामध्ये सगळ्या त्यांनी शेतकऱ्यांच्या येण्याच्या जे अधिकारी आलेले असताना सुद्धा पोलीस प्रशासन आमच्यावरती चर्चा न करता त्यांनी डायरेक्ट ताब्यामध्ये घेतलं, आमच्यावरती गुन्हे दाखल केले. त्यामध्ये महिला सरपंच आहेत त्या ताईंच्यावरती सुद्धा आमचे सगळे गुन्हे दाखल झालेले आहेत. अशा पद्धतीने सुद्धा महामार्गाचा सुद्धा अपूर्ण कामाबद्दलचा सुद्धा लढा सुरू आहे. तिथं जो आमचा टोल आहे येण्याच्या आपल्या ह्याच्यावरती त्या संदर्भात सुद्धा तो टोल माफीचा लढा सुरू आहे. तुम्हाला एखादा प्रश्न दिसायचा फक्त अवकाश आहे, लोक घेऊन आले की प्रश्न कोणताही असू दे. बरीचशी माणसं प्रश्न दिसल्यानंतर खरं तर गुडघे टेकतात. तुम्ही तळपाय तुमचे झिजवलेले आहेत. अगदी 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 शेवटचे 2 प्रश्न, थोडे चळवळ राजकारण सगळं थोडं बाजूला ठेवा, पण एक शेवटचे 2 प्रश्न मला वाटतात म्हणून मी विचारतो. मला सांगा, आता इथून घरी गेल्यानंतर बायकोचा तुम्हाला काय प्रश्न असतो का मोठ्या मनानं स्वागत करते घरात? नाही, तसं काय झाले गेल्या 4-5 वर्षा म्हणजे त्यावेळी जे संघर्ष सुरू असायचे त्यावेळेला जरा कुरकुरा असायचे. पण मध्ये जे काय कोरोना काळामध्ये आम्ही आंदोलन केलं आणि कोरोना काळामध्ये आंदोलनामध्ये आम्ही 68 दिवस मंडप टाकून, ज्यावेळेला महाराष्ट्र पूर्ण ठप्प होता त्यावेळेला ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यामध्ये पत्र घेतल्याशिवाय मोटरसायकल सुद्धा येता येत नव्हती किंवा कुठल्या पाहुण्याला येता येत नव्हतं. त्या काळामध्ये शिरडोणमध्ये कोरोनाच्या काळामध्ये 68 दिवस आम्ही रस्त्याच्या कडला महामार्गातले प्रश्न घेऊन, म्हणजे महामार्ग सगळीकडनं पूर्ण झाला होता, शिरडोणमध्ये आम्ही त्यांना पाय ठेवून दिला नव्हता. तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या फेर सर्व्हे झाला होता, मूल्यांकन कमी झालेल्या त्या शेतकऱ्यांना मोबदल्याच्या निवडणूक झाल्याशिवाय तिथं काम करायचं ना गावामध्ये, असा पवित्र घेऊन आम्ही तिथं बसलो होतो आंदोलनाला. त्या काळामध्ये 68 दिवस ते आंदोलन सगळं सुरू होतं. आणि ते आंदोलन सुरू असताना त्यामध्ये शेतकऱ्यांना मात्र आम्ही सांगितलं, आम्ही लिहून देतो म्हणजे पोलिसांना की आम्ही मेलो तरी आमच्यावर जबाबदारी आम्ही मरतोय, तुम्ही आम्हाला इथं हस्तक्षेप करता कामा नाही किंवा उठता कामा नाही. तसं तुम्ही दडपशाही करून जर उठवायला गेलात तर आम्ही आमच्या घरात तुमची नावं लिहून ठेवून आम्ही आत्महत्या करू. त्यामुळे तिने न दडपशाही करता आपल्या आंदोलनाला त्याने सपोर्ट केला आणि मग आपण सगळ्यांनी मग तिथं आंदोलन केलं. तुम्हाला सांगतो 68 दिवस. त्यामध्ये कोरोना काळामध्ये आमच्या 4-5 कार्यकर्त्यांना आमच्या कोरोना झाला आणि कोरोना झाल्यानंतर मग आम्ही ॲडमिट झालो. मग ते आंदोलन स्थगित झालं. त्या मागण्या आजही आम्ही घेऊन ते लढतोय. आणि तो कोरोना झाल्यानंतर त्या कोरोनापासून परत मला ते शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि आता शुगरचा प्रॉब्लेम सुरू झाल्यानंतर मग आता घरातले शुगरमुळे मला आता कसलाही मानसिक त्रास देण्यास त्यांनी बंद केल्या. आला ठीक, नाही आला ठीक, चाललंय ठीक, असं पद्धतीने शुगरचा थोडा फायदा झाला का तुम्हाला? असं सुरू झाले आता ते. मध्यंतरी तुम्ही मला म्हटला होता एक शेवटचा प्रश्न की तुमचा मुलगा आता वकिली करतो. कुठल्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हणजे तुमच्या भविष्यात केसेस चालवावे असं तुम्हाला वाटतंय का? नाही, ते माझ्या केसेस नाही चालू तरी चालते, मला त्याबद्दल काही नाही. पण मुलानं 90% केसेस 90% केसेस सर्वसामान्यांच्या चालवाव्याच्या, गोरगरिबांच्या चालवाव्याच्या आणि फक्त 10% केसेस आपल्या उदरनिर्वाहासाठी चालवाव्याच्या. अशा पद्धतीने त्याला मार्गदर्शन करून तशा पद्धतीने मी त्याला तयार करण्याचा प्रयत्न करतो. नक्की. तुम्ही आज आम्हाला सडेतोडवरती मुलाखतीला वेळ दिला त्याच्यासाठी आपलं मनापासून धन्यवाद. प्रेक्षको, आपण बघू शकता खरं तर भाई दिगंबर कांबळे यांच्याबद्दल अनेकदा तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल, सोशल मीडियावरती अनेकदा पाहिला असेल. नुकत्या महामार्गाच्या विषयामुळे खरं तर राज्यभर कळलेला हा कार्यकर्ता, या कार्यकर्त्याच्या पाठीमागची जी स्टोरी आहे, ज्याला इनसाईड स्टोरी म्हणतात, ती खरं तर आजवर उलगडलेलीच नव्हती. या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही ती उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्यासाठी आंदोलनं करता करता खरं तर हा डायबिटीसचा पेशंट आता तयार झाला आहे आणि घर आजही साधंच आहे. घराचा इन्कम सोर्स असा काही म्हणावा असा नाही. मोलमजुरी त्यांची बायको करते आहे आणि त्याच्यातून खरं तर घर खर्च चालतो आहे.
चळवळीतले अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांचा घरखर्च आजही असाच तुटपुंजा सोर्सवरती चालतो आहे. दिगंबर कांबळे यांचा लढा खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली कमेंट थ्रू कळवायला आम्हाला विसरू नका. आणि अजूनही आमच्या सडे तोडला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.